नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. कधी तुम्हाला असं वाटलं आहे का, मी खूप प्रयत्न करतोय, खूप मेहनत करतोय, पण माझ्या नशिबामध्ये यशच नाही? कधी असं वाटलं आहे का, की माझ्यापेक्षा कमी मेहनत करणारे लोक पुढे जात आहेत आणि मी मात्र तिथेच उभा आहे? जर तुमचं उत्तर हा असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आजचा हा संदेश तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. मित्रांनो, एका गावामध्ये एक शेतकरी राहत होता. तो खूप कष्टाळू होता. सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतामध्ये राबायचा. पण कित्येक वर्ष त्याला अपेक्षित असं यश मिळत नव्हतं. कधी दुष्काळ, कधी जास्त पाऊस, तर कधी रोग. काही ना काही संकट त्याच्या मागे लागलेलेच असायचं. एक दिवस तो खूप निराश झाला. तो मंदिरामध्ये गेला आणि देवासमोर बसून म्हणाला, देवा, मी इतकी मेहनत करतो, मग माझ्याच वाट्याला इतकं दुःख का? उत्तर मिळालं नाही. तो तसाच घरी निघून आला. रस्त्यात त्याला एक वृद्ध व्यक्ती भेटली. त्या वृद्धाने त्याला विचारलं, का रे, इतका उदास का दिसतो आहेस? शेतकऱ्याने सगळी कहाणी त्याला सांगितली. ते वृद्ध फक्त हसले आणि म्हणाले, उद्या सकाळी मला तुझ्या शेतामध्ये भेट. दुसऱ्या दिवशी वृद्ध आले. त्यांनी शेतकऱ्याला एक बांबूचं बी दिलं आणि म्हणाले, हे बी लाव आणि तू रोज पाणी घाल आणि रोज पाणी घाल. शेतकऱ्यांनी तसंच केलं. 1 महिना गेला, काहीच झालं नाही. 2 महिने गेले, काहीच झालं नाही. 6 महिने गेले, तरीही काहीच नाही. 1 वर्ष गेलं, तरी पण जमीन तशीच. 2 वर्ष गेली, तरी देखील काहीच झालं नाही. 3 वर्ष, 4 वर्ष, तरी पण काहीच नाही. पण शेतकरी रोज पाणी घालत राहिला. लोक त्याच्यावरती हसायचे, त्याला वेडा म्हणायचे, पण त्याने हार मानली नाही. आणि मग 5व्या वर्षी अचानक जमिनीमधून एक छोटासा अंकुर बाहेर पडला. आणि फक्त काही आठवड्यामध्येच तो बांबू 80 फूट उंच वाढला. मित्रांनो, तो बांबू 5 आठवड्यामध्ये 80 फूट वाढला नव्हता. 80 फूट वाढला नव्हता. तो 5 वर्ष जमिनीखाली स्वतःची मुळं मजबूत करत होता. आयुष्य देखील असंच असतं. आपल्याला वाटतं काहीच होत नाही, काहीच बदलत नाही, पण कदाचित आपली मुळे मजबूत होत असतात. आपल्याला मजबूत बनवलं जात असतं. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, योग्य वेळ येईपर्यंत धीर धर. आज तुम्ही ज्या संघर्षातून जात आहात तो कायमचा नाही. आज तुम्ही बेरोजगार असाल, उद्या तुम्ही यशस्वी होऊ शकता. आज तुमच्याकडे पैसे नसतील, उद्या तुमच्याकडे भरपूर संधी असू शकतात. आज लोक तुमच्यावर हसत असतील, उद्या तेच लोक तुमचं कौतुक करतील. पण त्यासाठी एक गोष्ट आवश्यक आहे, ती म्हणजे हार न मानणे. कारण ज्या दिवशी तुम्ही हार मानता त्या दिवशी तुमचं स्वप्न संपतं. पण ज्या दिवशी तुम्ही प्रयत्न करत राहता त्या दिवशी आशा जिवंत राहते. मित्रांनो, स्वामी समर्थांचे एक वाक्य लक्षात ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ असा नाही की अडचणी येणार नाहीत. याचा अर्थ असा आहे की अडचणी आल्या तरी तुम्ही एकटे नाही. म्हणूनच आजपासून स्वतःवरती विश्वास ठेवा, तुमच्या मेहनतीवरती विश्वास ठेवा आणि सर्वात महत्त्वाचं, स्वामी समर्थांवरती श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. सर्वोत्तम काळ अजून यायचा आहे. कदाचित आजचा संघर्षच उद्याच्या यशाची तयारी आहे. म्हणून हार मानू नका, थांबू नका, प्रयत्न करत राहा. कारण यश त्यांनाच मिळते जे शेवटपर्यंत टिकून राहतात. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, मी हार मानणार नाही, आणि सोबतच श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला देखील विसरू नका. धन्यवाद.